निद्रिता चेवो नये तव स्वप्न साचहो राहे लाहे रज्जू नेणता सापा बिहे विस्मोक वण, असं ज्ञानेश्वर महाराजांचं वचन आहे ज्ञानेश्वरीत. झोपेतला स्वप्नातला मनुष्य जोपर्यंत स्वप्नात असतो तोपर्यंत स्वप्न पदार्थ त्याला सत्य रूपानंच प्रतीतीला येत असतात. भ्रमकालामध्ये भ्रामक वस्तू सत्यत्वानं प्रचितीला आली तर त्याला भ्रम कोणी म्हणणारच नाही जगाच्या पाठीवर. भ्रमकालामध्ये भ्रामक वस्तू सत्यच वाटली पाहिजे तरच तो भ्रम आहे. जर पदार्थाचं खोटेपण भ्रमकालामध्ये जाणवत असेल तर त्याला भ्रम का म्हणा, असं आहे ना. खरं आहे की नाही? खरं आहे. तो भ्रम आहे का? भ्रमानं आलेला झालेला परिणाम आहे. आता याला व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त असं म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये. म्हणून मी म्हणलं की का प्रवचनाला आलो असं होईल. भ्रमच आहे हा. अवच्छिन्न विवर्त हा भ्रमच असतो. मी उदाहरण फार अनेक वेळेला इथेही सांगितलंय मी. एखादा मनुष्य झोपला आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो अरण्यामध्ये शिकारीला गेला. शिकार करता करता अचानक त्याच्यासमोर वाघ आला. अचानक वाघ आला. घाबरला, पळायला लागला. वाघ मागे लागला. वाघाने त्याला एका ठिकाणी पकडलं, त्याला खाली पाडलं. नरडीचा घोट घेणार तेवढ्यात हा ओरडला, मेलो 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 मेलो, आणि बायको आली. बायकोने त्याला उठवलं. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकाळा. उठा उठा बाबा उठा. उठला. बघितलं आजूबाजूला आपलं घर आहे. आपण आपल्या घरात आहोत, आपल्या पलंगावर आहोत. बघितलं शेजारी बायको आहे. निश्चिंत झाला. आता काय वाघाची ताकद आहे की तो येऊन आपल्याला त्रास देईल आणि खाईल. शेजारी बायको उभी आहे. कुठल्या वाघाची अशी ताकद असते की तो त्याची बायको जवळ असताना त्याला खाईल? नाही. मग बायकोने त्याला विचारलं, काय झालं, ओरडलात का, स्वप्न पडलं का? गंमत काय आहे ह्याच्यामध्ये की स्वप्नातला वाघ हा जागृतीत खोटा आहे ही गोष्ट 100% खरी आहे. स्वप्नातला वाघ जागृतीत आल्यानंतर खोटा आहे हे जरी खरं असलं तरी स्वप्नात पाहिलेल्या वाघाने अंगाला सुटलेला घाम जागृतीतही का खरा आहे? का खरा आहे? तो घाम खरा आहे का खोटा आहे? खरा आहे. का खरा आहे? खऱ्याचा अनुभव हा कुठल्या तरी खऱ्या पदार्थानेच प्राप्त व्हायला पाहिजे की नाही. का प्रवचनाला आलो? याला व्यावहारिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त म्हणतात. आणि स्वप्नामध्ये मी चालत 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 आळंदीला गेलो आणि चालत 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 पुन्हा परत आलो. एक प्रवचनातच प्रवचनात बसलो होतो. हे पदार्थावच्छिन्न चैतन्याचे विवर्त सुरू झाल्यावर जो डोळा लागला त्याच्याने स्वप्न पडलं. स्वप्नात चालत चालत आळंदीला गेलो. ज्ञानोबारायांना सांगितलं, काय मांडून ठेवलंय तुम्ही, आणि परत आलो. तेवढ्यात विनोद झाला म्हणून सगळे हसले जागाले. आता जे आळंदीला चालत जाणं आणि चालत येणं हे जर तुम्ही एकदम कराल तर पाय दुखतील की नाही? दुखतील. मग इथल्या इथं जागा झाल्यानंतर पाय दुखतात का? दुखत नाहीत. अनुभव आला होता की नाही आळंदीला जाण्याचा? आला होता. पण पाय दुखण्याचा परिणाम आहे का? नाही. याला म्हणतात प्रातिभासिक पदार्थावच्छिन्न चैतन्याचा विवर्त. म्हणून अवच्छिन्न चैतन्याचा विवर्त या दोनच पद्धतीनं होतो. स्वाप्निक पदार्थाचा ज्या वेळेला आम्हाला व्यावहारिक अनुभव व्यवहारात आल्यानंतरही भोगावा लागतो तो भ्रमाचाच प्रकार आहे. मग तो प्रकार का घडला? अंगाला घाम का सुटला? कारण काहीतरी आमच्या इंद्रियांनी त्यावेळेला आम्हाला नसलेल्या वाघाच्या जाणीवा जर करून दिल्या असतील तर आमच्या इंद्रियांनी आम्हाला फसवलं की नाही सांगा? फसवलं ना. आमची इंद्रिय आम्हाला फसवतात. म्हणजे अपरोक्ष ज्ञानामध्ये सुद्धा संदिग्धता राहिलीच आहे.
भले ते प्रत्यक्ष ज्ञान असेल, पण तरीही त्याच्यामध्ये संदिग्धता राहिलीच की नाही, राहिली. मग निसंदिग्ध ज्ञान कशाने होतं? मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भगवंतावर ठेवलेल्या भावाने भक्तीनं जे ज्ञान होतं ते निसंदिग्ध असतं. भावे वीण देव न कळे निसंदेह, म्हणजे भावाने देव निसंदिग्ध कळतो, असा त्याचा अन्वय करावा लागतो. हे व्यतिरेकी विधान झालं. भावे वीण देव न कळे निसंदेह, दोन नकार एकत्रित आले की एक होकार होतो. टू निगेटिव्ह मेक्स अ पॉझिटिव्ह आहे ना, तसंच आहे. भावे वीण, वीण हा एक नकार आहे, न कळे हा दुसरा नकार आहे. त्यामुळे निसंदेह कळण्याकरता भावच लागतो, हा त्याच्यातला सकार आहे. देव निसंदेह कळायचा असेल तर भावाशिवाय अन्य काहीही नाही. हे कशा करता सांगितलं? योग याग विधी येणे नोहे. मग कशाने होये? तर हे भावाने होये हे सांगणं चालू आहे. भावे वीण देव न कळे निसंदेह, गुरुवीण अनुभव कैसा कळे. आता म्हणून मी म्हटलं हे सांगतो, याच्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. त्याच्यापूर्वी हे भावाने परमात्मा कळतो, अन्य कुठल्या साधनाने कळत नाही. विधानं खूप आहेत, अनेक ठिकाणी ही भाषा बोलून दाखवली गेलेली. गीतेत बोलून दाखवली, भागवताच्या एकादश स्कंधामध्ये उद्धवाला बोलून दाखवली, वगैरे वगैरे पुष्कळ ठिकाणी आपल्याला हे दिसून येतं. नाहम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया, 11व्या अध्यायाच्या शेवटी आपल्याला हे दिसून येतं. सोडून द्या, न स्वाध्याय न तपहा न दानहा, भागवतात हेही दिसून येतं एकादश स्कंधामध्ये. हे सोडून द्या. भावाने देव कळतो. कसा कळतो? निसंदिग्ध कळतो. निसंदिग्ध कळतो म्हणजे काय होतं? ज्ञानानं परमात्मा कळत नाही. आता आपलं काय झालं, आपण अपरोक्षापर्यंत गेलो, संदिग्धता राहिली हे सांगितलं. साक्षात अपरोक्षात संदिग्धता आहे का? तर नाही आहे. मग साक्षात अपरोक्षत्व का नाही सांगितलं? भाव कशाला सांगितलं? अज्ञान तर चुकीचंच आहे, परोक्ष ज्ञानात संदिग्धता आहे, अपरोक्ष ज्ञानात इंद्रिय फसवतात म्हणून संदिग्धता आहे. मग साक्षात अपरोक्षत्वात जिथं इंद्रिय नावाचं माध्यम नाही तिथं संदिग्धता आहे का? अजिबात नाही. निसंदिग्धता, पूर्ण खात्री आहे की हाच परमात्मा. मग साक्षात अपरोक्षत्व का नाही सांगितलं? तुम्ही भावाचा विचार का केलात? त्याचं कारण हे आहे की साक्षात अपरोक्षत्वामध्ये निसंदिग्ध ज्ञान होतच नाही. का होत नाही? कारण तिथं ज्ञान होण्याची प्रक्रियाच होत नाही. मला देव कळत नाही, तिथं मीच देव होतो. अपरोक्ष ज्ञानामध्ये काय होतं? ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटीच निवृत्त होत असल्यामुळे तिथं ज्ञान होणं ही प्रक्रियाच घडत नाही, प्रक्रियाच घडत नाही. त्याच्यामुळे साक्षात अपरोक्षत्व जिथं आहे, साक्षात अपरोक्ष ज्ञान जिथं आहे तिथं मला इथं विषय काय चाललाय? कळे हा विषय चालला ना. परमात्मा कळवून घ्यायचा आहे, कळवून घ्यायचा आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, सिद्ध करणं चालू आहे, कळवून घेणं चालू आहे. आणि सिद्ध करणं आणि कळवून घेणं हा विचार जर केला तर ते साक्षात अपरोक्षत्वात होत नाही. कारण साक्षात अपरोक्षत्वामध्ये मीच ब्रह्म होतो. ब्रह्मविद ब्रह्मएव भवती हा उपनिषदाचा विचार आहे. ब्रह्म जाणणारा स्वतःच ब्रह्म होतो. ज्ञानाने देव कळणं हा विषयच नसतो, ज्ञानाने देव होणं हा विषय आहे. आम्हाला व्हायचा विषय बोलतच नाही ज्ञानेश्वर महाराज, इथं कळण्याचा विषय चालू आहे. त्यामुळे साक्षात अपरोक्षत्वाचा विचार केला नाही इथे. मग देव कळावा, मग होऊ नये का? होऊ नये. का होऊ नये? कारण आधी झालेलोच आहोत. जीव कोण आहे? जीव ब्रह्मैव नापरहा या नियमानुसार कोण आहे? तो मुळात आहेच आहे तो. आपण हा विचार करा ना. दुर्दैवाने काय होतं, परमार्थाच्या ज्या भूमिका आहेत ना त्या ज्ञानेश्वरीतून गाथ्यातून फार चांगल्या पद्धतीनं व्यक्त झालेल्या आहेत. आपण दासबोध वाचा, एकेका समासातून समर्थांनी एकेका विषयावर ज्या पद्धतीनं प्रकाश टाकलाय तेवढ्या तळमळीनं, तेवढ्या प्रेमानं, तेवढं निसंदिग्धतेनं कोणी आपल्याला दुसरं सांगू शकत नाही.
समर्थ सांगतील, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, हे संत सांगतील, नाथ महाराज सांगतील, नामदेवराय सांगतील, सगळे संत सांगतील, तेवढ्या तळमळीनं दुसरं कोणी सांगत नाही. पण होतं काय माहिती आहे का, आता मी सरळ बोलतो, जाऊ दे, ह्याचा विस्तारही मला करायचा नाही आहे. पण काय होतं की लोकांना असं वाटतं की आपण ज्ञानेश्वरी वाचावी, आपण गाथा वाचावा, आपण दासबोध वाचावा. कशा करता? याच्याने देव भेटतो. भेटत नसतो. मी तुम्हाला सांगतो, ज्ञानेश्वरी वाचल्याने देव भेटला असा एकही माणूस अद्यापपर्यंत मला भेटला नाही. तुम्हाला भेटलाय का नाही मला माहिती नाही. कारण या ग्रंथांची निर्मिती आणि परमार्थाची या स्वरूपातली मांडणी ही देव भेटावा याच्याकरता झालेलीच नाही आहे. तुकोबारायांचे जे अभंग गाथ्यातून व्यक्त झालेले आहेत ते आपल्याला देव भेटावा म्हणून व्यक्त झालेले नाहीच आहेत. तो हेतूच नाही आहे संत वाङ्मयाचा, हेतूच नाही आहे. हे माणसाला देव भेटावा म्हणून माणसाने ज्ञानेश्वरी वाचावी, तर त्याच्याकरता वाचू नका, भेटत नाही. मला माहिती आहे, मी व्यासपीठावर बसून बोलतोय, मी जबाबदारीनं विधान करतोय. भेटत नाही देव. गाथ्या वाचल्याने देव भेटत नाही, असली पारायण केले देव भेटत नाही. मग आम्ही करायचीच नाही का? तरी करायची. कारण काय माहिती आहे का, संत वाङ्मयाच्या परिशीलनाने देव भेटतो असं कुठंच विधान नाही आहे. मग संत वाङ्मय कशा करताय? ज्ञानेश्वरीच्या वाचनाने देव भेटत नाही, ज्ञानेश्वरीच्या वाचनाने भेटलेला देव कळतो. असं आहे. आम्हाला तो प्राप्तच आहे, तो नित्य प्राप्त आहे परमात्मा. तो आम्हाला ज्या प्रतिबंधाने कळत नाहीये त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता विचार असतो. विचार हा साध्य प्राप्तीकरता नाहीच आहे, कारण वेदांतामध्ये साध्य हे नित्य प्राप्त आहे जीवाला. ते प्राप्तच आहे आम्हाला. प्राप्त असूनही ज्या कारणाने कळत नाही त्या कारणाच्या, त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता मग पारायण करा, मग त्याचा अभ्यास करा, मग त्याचं परिशीलन करा, मग ते अमुक करा, तमुक करा, हे नंतर आहे सगळं. त्यामुळे गाथा वाचून देव कळावा ही भानगड नाहीये, मिळावा ही भानगड नाहीये. मिळालेला देव कळावा हे हा विचार आहे गाथ्यात. मिळालेलं परमात्म तत्व, आमचं स्वरूप आम्हाला जाणवून द्यावं हा विचार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी हे एवढ्या करता म्हणतो की ज्ञानेश्वर महाराजांनी इथं भूमिका काय वापरली आहे. असोनी संसारी चाललंय ना, मी पुन्हा कालच्या विषयाकडे येतो. हे सगळं चिंतन कुणा करता चाललंय? असोनी संसारी जीवे वेगू करी. संसारात राहायचंय ना, मग संसारात राहायचं असेल तर एकदम देव होऊन चालणार आहे का? आम्ही ब्रह्म झालो तर संसार राहील का? आम्ही ब्रह्म झालो तर संसाराचा भाव तरी राहील का? संसाराचा विचार तरी राहील का? विचारिता निरसले प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. कुठे प्रपंच सांगा? जर असोनी संसारी हे पहिल्या अभंगामध्ये ज्ञानोबारायांनी व्यक्त करून दिलंय, तर संसारी असोनी आम्हाला देव व्हायचं नाही, आम्हाला देव कळायचा आहे. कारण जाणीवेतून केलेला संसार हा सुखाचा निमित्त होऊ शकतो. अज्ञानातला संसार हा दुःखच देणार आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ हे जेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तेव्हा कोणाचा संसार दुःख मूळ आहे? एकनाथ महाराजांचा आहे का? मग हा दुःख मूळ आहेच आहे, तर अवघाची संसार सुखाचा करीन ही प्रतिज्ञा कुठून आली आहे? म्हणून दुःख मूळत्व त्याचं जे आहे ते अज्ञानात लपलेलं आहे. संसाराचा अज्ञानाचा संबंध आला की संसार दुःख मूळ, आणि जाणीवेतून संसार केला तर अवघाची संसार सुखाचा करीन. त्यामुळे संसार सुखाचा करायचा नाहीच आहे, संसार करण्याकरता जाणीवा संपन्न करून द्यायच्या आहेत. याला अवघाची संसार सुखाचा करीन म्हणतात. ही भूमिका. त्यामुळे परमात्म्याची जाणीव व्हावी, कळे, आणि कळे असेल आणि त्याच्यावर प्रकाश टाकायचा असेल तर मग साक्षात अपरोक्षत्व हा प्रकार सांगून चालणार नाही. म्हणून तिथं निस्संदिग्धता असूनही त्या पदार्थाचं विवरण नाही आहे, त्या पदाचं विवरण नाही आहे. झालं? मग कशाने कळतो? भावाने कळतो. काय भाव? भाव म्हणजे काय? भावाने परमात्मा कळतो म्हणजे काय होतं? आणि भावाने कळतो म्हणजे निस्संदिग्ध कळतो, निस्संदेह कळतो. कसा कळतो? कारण व्यक्तिगणिक भाव बदलत जाईल. सगळ्यांचा भाव एक नाहीये ना. सगळ्यांचा भाव एक असो, भले भगवंताच्या विषयी असेल, पण सगळ्यांचा भाव कुठे एक आहे? कुणाचा वेगळा आहे, कुणाचा वेगळा आहे?
कोणी भगवान गोपालकृष्णाचे उपासक आहेत, कोणी रामचंद्र प्रभूचे उपासक आहेत, कोणी गणपतीचे उपासक आहेत. स्वरूप दृष्टीने हे सगळं जरी स्वरूप एक असलं तरी सगुण साकाराच्या निमित्तानं प्रत्येक भक्ताच्या अंतःकरणामध्ये त्या त्या देवताच्या संबंधानं निर्माण झालेला भाव एक कसा होईल? तो होऊच शकत नाही, होण्याची शक्यताच नाही. मग भावानं निस्संदिग्धता कशी येईल? ज्याच्यामध्ये भेद आहे तिथं निस्संदिग्धता कशी राहील? निस्संदेहत्व कसं राहील? भेद आला की संदेह आला, किंवा संदेह म्हणजेच भेद, असं कसं होईल? प्रत्येक भक्ताचा देवाबद्दलचा असणारा प्रत्येकाचा भाव कदाचित वेगवेगळा असू शकतो, मान्य आहे. ते तुलसीदासजी आणि सूरदासजी यांचा एक संवाद आहे, यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. त्याला प्रामाण्य किती आहे मला माहिती नाही, पण असं सांगितलं जातं. तुलसीदासजी हे भगवान श्रीकृष्णाचे उपासक आहेत, भगवान रामचंद्र प्रभूचे उपासक आहेत, आणि सूरदास हे भगवान श्रीकृष्णांचे उपासक आहेत. एके दिवशी काशी क्षेत्रामध्ये रस्त्यावर त्यांची भेट झाली. सूरदासजी कुणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून निघालेले आणि तिकडून तुलसीदासजी आले. दोन संत एकत्रित भेटले. काहीतरी नमस्कार चमत्कार झाला असेल, काही चर्चा झाली असेल. आता संतांच्या भेटण्यामध्ये होणारी चर्चा ही पारमार्थिकच असणार, भगवंताच्याच संबंधाने असणार. त्यांनी काय अशी चर्चा केली नसेल की तुमच्याकडे 7वा वेतन आयोग लागू झाला का, आता झालं, वाढलं का नाही अजून, अशी थोडीच चर्चा झाली असेल. ती झाली असेल भगवत तत्वाच्या संबंधात. दोन संत भेटले, एकमेकांशी आध्यात्मिक चर्चा चालू आहे. आजूबाजूला जाणाऱ्या लोकांना, असणाऱ्या लोकांना कल्पना आहे की हे दोन संत एकत्रित भेटलेले आहेत. लोक जमा झाले चर्चा ऐकण्याकरता, कानावर पडेल. खूप गर्दी झाली रस्त्यावरती ती चर्चा ऐकण्याकरता, आणि अचानक एकदम गोंधळ उडाला. काय गोंधळ झाला म्हणून कुणीतरी धावत सांगत आलं की एक हत्ती उधळलाय आणि तो इकडे येतोय. मग पळापळ झाली. आध्यात्मिक असली तरी पळापळच झाली, कारण जोपर्यंत जीवावर बेतत नाही तोपर्यंत अध्यात्म ठीक आहे, मान्यच आहे, त्याच्याबद्दल काही म्हणणंच नाही. आता हत्तीच उधळून आला, कोण काय करा. आचार्यांच्या चरित्रात आहे, जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये ते प्रवचन चालू होतं, ते ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या सांगणं चालू होतं, आणि तेवढ्यात हत्ती उधळून आला. सगळ्यांची पळापळ झाली. आचार्यही आपलं आसन कमंडलू उचलला आणि आचार्यही पळायला लागले. ते पळता पळता बाजूने पळणाऱ्या माणसांनी त्यांना विचारलं, अरे आत्ता ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या सांगत होतात, सगळं जग मिथ्या आहे, जीव मिथ्या आहे, जीवदशा मिथ्या आहे. आणि मग त्यांनी आचार्यांना सांगितलं, आचार्य गजो मिथ्या. आचार्यांनी पळता पळता त्याला सांगितलं, पलायनमापी मिथ्या. पण असा हजरजबाबीपणा, इतका चपखलपणा आणि ज्ञानाची इतकी परिपक्वता फार क्वचित ठिकाणी. नाहीच म्हटलं तरी चालेल आचार्य सोडून, पण ती पळापळ झाली लोकांमध्ये. तर सूरदास जे होते ते सुद्धा आपल्या बरोबरच्या, अरे चल 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 कुठेतरी चल, कुठेतरी मला आश्रयाला घेऊन चल, कोणाच्या तरी घर. हाती उधळून सूरदास हल्ले, तिथून कुठेतरी गेले. तुलसीदासजी मात्र हल्ले नाहीत, शांत उभे राहिले. हत्ती आला, तुलसीदासजींपर्यंत आला, त्यांना बघून शांत झाला, परत फिरला. परत फिरल्यावर परत गर्दी जमा झाली, कारण ते मागं अर्धवट राहिलेलं तो विषय पूर्ण केला पाहिजे ना, मग ते जमले लोक. तर सूरदासजी आले. तुलसीदासजीने सूरदासजींना सांगितलं, अहो काय म्हणे, एवढा काय देहाला जपण्याचा प्रयत्न करता, अध्यात्म करताना देहभाव गेला ना तुमचा, काय केलं हत्तीनं? तुम्ही पोचलेले संत आहात, महात्मे आहात, तुमच्यापर्यंत येऊन हत्ती शांत होईल ना. बघा मी हल्लो का, मी जागेवर उभा आहे, हत्तीने काही केलं का मला? तुमच्यासारख्या संतांनी आध्यात्मिक चर्चा सोडून पळून जाणं शोभतं काय? का पळून गेलात? त्यावेळेला तुलसीदासजींना उत्तर देताना सूरदासजींनी असं सांगितलं, अहो मी पळून जाणं बरोबर आहे, तुम्ही उभं राहणं बरोबर आहे. म्हणे कसं काय? त्यांनी सांगितलं, तुमचा जो देव आहे ना तो धनुष्यधारी राम आहे, तो तुमचं रक्षण कसाही करेल. माझा देव आहे ना लंगडा बाळकृष्ण आहे, किती भार घालायचा लेकरावर. आता हा भाव बरोबर आहे की नाही? हा भाव बरोबर आहे की नाही? तर दोघांचाही भाव बरोबर आहे, पण या भावामध्ये विरोध आहे की नाही? तर विरोधही आहे.
मग भावे वीण देव न कळे निस्संदेह असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा निस्संदेहता त्याच्याबद्दलची संदिग्धता पूर्ण जाणं आणि निस्संदिग्ध अशा स्वरूपाचं ज्ञान होणं हे भावाने कसं शक्य होतं, याच्याकरता भाव म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. 2 टप्प्यामध्ये हा विचार मी आपल्यासमोर मांडतो. भाव म्हणजे काय आहे? उज्ज्वल नीलमणी नावाचा एक ग्रंथ आहे जीव गोस्वामींचा. त्याच्यामध्ये त्याने भावाची व्याख्या करताना असं म्हटलंय, प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधैहि. भाव कशाला म्हणतात? प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हटलं जातं. प्रेमणस्तु प्रथमावस्था भाव इति बुधैहि उच्यते. मोठी माणसं याला भाव असं म्हणतात, विद्वान याला भाव असं म्हणतात. बर, प्रेमाची पहिली अवस्था जर भाव असेल तर मग प्रेमाच्या शेवटच्या अवस्थेला काय म्हणतात? तर त्यालाही भावच म्हणतात. प्रेमाची पहिली अवस्था म्हणजेही भाव आहे आणि प्रेमाची शेवटची अर्थात इथला प्रेम शब्द हा भगवत प्रेम याच अर्थाने घ्यायचा आहे. हा म्हणजे पुन्हा त्याचं विवरण कुठे करत बसू मी? भगवंताबद्दल चाललंय हे, कारण भावे वीण देव असा शब्द वापरला ना, त्यामुळे देवाच्या संबंधानं जो भाव आहे म्हणजे देवाच्या संबंधानं प्रेमाची जी पहिली अवस्था आहे त्याला भाव असं म्हणतात आणि भगवंताच्याच संबंधानं प्रेमाची पराकोटी म्हणजे शेवटची जी अवस्था आहे तिलाही भाव म्हणतात. मग याच्यामध्ये फरक असला पाहिजे की नाही? प्रेमाची पहिली अवस्था आणि प्रेमाची शेवटची अवस्था या दोन्ही अवस्थांना जर भाव म्हणायचं असेल तर या भावांमध्ये सुद्धा फरक असला पाहिजे, परिणाम दृष्टीनं असलाच पाहिजे. काय फरक आहे? तर त्याचा फरक सांगताना भक्तिशास्त्राने असा फरक सांगितला आहे की ज्याच्या संबंधाने भाव ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाला, भाव परमात्म्याच्याच संबंधानं पण ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाला त्याच्यावर परिणाम करत असेल तर ती प्रेमाची पहिली अवस्था म्हणजे भाव आहे. आणि भाव ज्याच्या संबंधानं निर्माण झाला त्याच्यावर परिणाम करत असेल तर ती प्रेमाची शेवटची अवस्था तोही भावच आहे. ज्याच्या अंतःकरणात निर्माण झाला ती प्रथम अवस्था आहे आणि ज्याच्या संबंधानं निर्माण झाला ती अत्युच्च अवस्था आहे. अंतिम म्हणत नाहीत भक्तिशास्त्रात, कारण प्रतिक्षण वर्धमानत्व हे भक्तीचं लक्षण आहे. त्यामुळे त्याला अत्युच्च म्हणता येतं, अंतिम म्हणता येत नाही भक्तीला, कारण ती वाढतच जाणारी आहे. भाव तो वाढतच जाणार आहे, त्यामुळे त्याला अंतिम नाही म्हणायचं. अत्युच्च अत्युच्च अवस्था म्हणजे काय? मी भगवंताचं नामस्मरण करत बसलो आणि माझ्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण झाला तर ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. माझ्या डोळ्यातनं पाणी आलं, नामस्मरण करताना माझ्या डोळ्यातनं पाणी आलं तर ही प्रेमाची पहिली अवस्था भाव आहे. पण माझं नामस्मरण ऐकून पांडुरंगाच्या डोळ्यातून पाणी आलं तर ती प्रेमाची अत्युच्च अवस्था आहे, तोही भावच. आता हा जो भाव आहे या भावातल्या कोणत्या भावाने निस्संदेह परमात्मा कळतो, देव कळतो? तर अर्थातच प्रेमाची जी अत्युच्च अवस्था आहे तो जो भाव आहे त्या भावाने हा परमात्मा निस्संदेह कळतो. का कळतो? निस्संदेह का कळतो? त्याचं कारण असं आहे की प्रेमाची जी अत्युच्च अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये भाववैविध्य जरी निर्माण झालं, कदाचित त्या भक्ताला मी दास आहे असं वाटेल, वेगळा भाव आहे. कदाचित त्याला परमात्मा माझा पुत्र आहे असं वाटेल, वात्सल्य भाव आहे. कदाचित मी परमात्म्याची पत्नी आहे असं वाटेल, माधुर्य भाव आहे. कदाचित परमात्मा आणि मी एकमेकांचे मित्र आहोत, सख्यत्व भाव आहे. हे भावाचं वैविध्य राहील की नाही? राहील. आणि या सर्व भाव वैविध्यामध्ये प्रेमाची अत्युच्च अवस्था आहे की नाही? तर आहे. मग भाव वैविध्यामध्ये निस्संदेहता कशी राहू शकते? वैविध्यात निस्संदेहता राहणं हा विरोधाभास आहे. लक्षात येते का आपल्या? निस्संदेहता ही एकरूपत्वात राहत असते. तुमचं आणि माझं मत एक झालं तर निस्संदेहता आहे, तुमचं आणि माझं मत वेगळं झालं तर संदेह जिवंत आहे. बरोबर आहे? म्हणजे वैविध्यामध्ये संदेह जिवंत राहतो, एकरूपत्वामध्ये निस्संदेहता राहते, हा त्याचा अर्थ झाला. जर सख्यत्व भाव, माधुर्य भाव, वात्सल्य भाव
दास्यत्व भाव, हे सगळे भाव प्रेमाची अत्युच्च अवस्थेतून भाव जरी हे निर्माण झालेले असले तरी वैविध्य आहे की नाही याच्यामध्ये? आहे. जसे ज्या पद्धतीने बघू त्या पद्धतीनं ते मारुतीरायाला रामचंद्र प्रभूंनी विचारलं, अयोध्येला आले, राज्य चालू झालं आणि एके दिवशी रामचंद्र प्रभूंनी विचारलं, मारुती तू कोण आहेस रे? म्हणलं आत्ता का हा प्रश्न पडला? मी तुमची बायको शोधून आणली त्यावेळेला मला नाही विचारलं तू कोण आहेस म्हणून, आत्ता का विचारता? नाही, तू कोण आहेस? आता हे बुद्धिमतां वरिष्ठम आहे. त्याने सांगितलं, देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्यात वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती, निसंदेह इति मे निश्चलामती. म्हणजे तू कोण आहेस? तुम्ही जर माझ्याकडे देह म्हणून बघणार असाल तर मी तुमचा दास आहे. तुम्ही जर माझ्याकडे हा जीव आहे म्हणून बघणार असाल तर मी तुमचा अंश आहे. आणि तुम्ही जर माझ्याकडे आत्मा म्हणून बघणार असाल तर मीच राम आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चला मती, माझी मती निश्चल आहे याच्याबद्दल, निस्संदेह ज्ञान आहे देवाचं. पण हे एकरूपत्वात आहे. भावभेदामध्ये निस्संदेहत्व कसं राहील? याचं उत्तर हे आहे की ज्या वेळेला परमात्म्याच्या संबंधानं अत्युच्च प्रतीचं प्रेम निर्माण होऊन तो शेवटचा भाव निर्माण होतो, त्यावेळेला देव कसा आहे हा मुद्दा महत्वाचा नाही. देवाचं ज्ञान निस्संदेह झालं की नाही हा मुद्दा नाही. याच्या भावाप्रमाणे देव बदलतो म्हणून तो निस्संदेह राहतो. निस्संदेहता जर एकरूपत्वात आहे ना, तर मग हा भावभेद याच्या ठिकाणी जरी राहिला तरी याच्या भावाप्रमाणे परमात्मा बदलतो. भाव जसा असेल तसा देव, असं आपण म्हणतो की नाही? भाव जसा तसा देव. तुकाराम महाराजांचं वचन, ज्याने ज्याने जैसे ध्यावे तैसे व्हावे कृपाळे, सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियले. तुकाराम महाराजांचं वचन आहे. ज्याने ज्याने जैसे ध्यावे, ज्याने ज्याने जसं जसं त्याचं ध्यान करावं तसा तो होत जातो. आणि भगवंताने स्वतःच्या सगुण साकारत्वाचं लक्षण सांगताना अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये हे सांगितलं, भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेची होत जाये, तो मी तुझे झालो आहे खेळण्याची. 18वा अध्याय. भक्त मला जिथं जसा पाहिल तसं मला व्हावं लागतं असा जो आहे त्याला देव म्हणतात. आणि तो देव आज तुझा दास होतोय, तुझं खेळणं होतोय. तो मी. कोणता मी? भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तेची होत जाये असा जो मी, तो तुझ्या हातातलं आजचं खेळणं आहे. मग हे मी म्हणजे देवाचं लक्षण करताना भगवंतानी असं लक्षण केलंय की भक्तांनी ज्या भावानी देवाला बघावं त्या भावानुसार देव आकार धारण करत असेल तर तो आकार आणि ते रूप त्या वेळेला निस्संदेह स्वरूपाचं असतं. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. भगवान गोकुळामध्ये अवताराला आले आणि भगवंताच्या या अतीव सुंदर रूपाची चर्चा सगळीकडे व्हायला लागली. ती चर्चा कर्णोपकर्णी कैलास पर्वतावर पोचली आणि पार्वतीने भगवान शंकरांजवळ असा आग्रह धरला की आपण त्याला बघायला जाऊ. भगवंतांनी सांगितलंय, भगवान शंकरांनी सांगितलं, असं देव म्हणून त्याला बघता येणार नाही. त्याच्या सौंदर्याची अनुभूती ही त्याचा भक्त म्हणून जेवढी घेता येते तेवढं देवत्वात राहून त्याच्या अनुभूती घेता येत नाही. भक्त व्हायला पाहिजे. ती म्हणाली चालेल, भक्त होऊन जाऊ. भक्ताचं रूप घेऊन शंकर पार्वती गोकुळात. पार्वतीच्या समोर येऊन बसले, काही ओळख काढली, मुलगा बघायचा आहे असं वाटलं, बोलून दाखवलं. यशोदेने आणून दिलं भगवंताला. दुपट्यावर भगवान लहान. यशोदा मातेने पार्वतीच्या हातामध्ये भगवंताला दिलं. भगवान शंकर आणि पार्वती माता दोघेही त्याला बघायला लागले आणि या दोघांच्या दुधाची पाण्याची व्यवस्था करावी म्हणून यशोदा तिथून आत गेली. पार्वतीच्या मांडीवर भगवान पहुडलेले आहेत. श्रीकृष्ण लहान रूप आहे, कुरुळे केस आहेत, काळेभोर डोळे आहेत, सावळा रंग आहे.
पायाचा अंगठा हातात घेऊन चोखणं चालू आहे आणि पार्वतीच्या मांडीवर भगवान दिल्यानंतर भगवान शंकराने त्यांच्याकडे निरखून बघितलं आणि त्या रूपाने भगवान शंकराची समाधी लागली. यशोदा गेली होती, नंदबाबा घरी नव्हते, भगवान शंकरांना समाधी लागली. पार्वती आणि भगवान श्रीकृष्ण हे दोघेच व्यवहार दशेमध्ये होते आणि पार्वती माता जेव्हा भगवंताकडे बघते, कृष्णाकडे, त्यावेळेला पार्वती मातेला ते रूप बघून पान्हा फुटला आणि कुठलाही विचार न करता पार्वती मातेने भगवान श्रीकृष्णांना पदराखाली घेतलं. भगवान लहानच आहेत, स्तनंधय आहेत, माहीत नाही, दूध मिळालं की ओढायचं असतं हे वय आहे. स्तनपान करायला लागले. स्तनपान करता करता पार्वती मातेच्या मनात हा विचार आला, आपला गणपती असाच होता की. आणि हा विचार मनात आला आणि पार्वतीच्या लक्षात आलं की काय कोण जाणे, पण मांडीवरच्या भगवंताचं वजन वाढलंय. पदर वरून होता म्हणून तिने वरून चाचपून बघितलं तर छोटीशी सोंड हाताला लागायला लागली, कान मोठे जाणवायला लागले. तिला वाटलं असं कसं झालं, म्हणून पदर काढून बघितला तर भगवान श्रीकृष्ण, म्हणून तिने पुन्हा पदर टाकला. भ्रम झाला असेल. पुन्हा मनात विचार आला, पुन्हा वजन वाढल्यासारखं वाटायला लागलं. आता तिने खात्री करून घ्यायची म्हणून अक्षरशः चाचपून चाचपून पाहिलं आणि 100% लक्षात आलं की हा गणपतीच आहे. म्हणून पुन्हा पदर काढून बघितला तर भगवान श्रीकृष्ण. मग मात्र पार्वती मातेने बोलून दाखवलं, अरे मी पदर टाकते त्यावेळेला हा गणपती वाटतो आणि पदर काढून बघते तर हा कृष्ण वाटतो. हा गणपती आहे का कृष्ण आहे? असं म्हटल्याबरोबर भगवंतानी बघितलं शंकरांना समाधी लागली आहे, आई जवळ नाही आहे. आणि मग भगवान श्रीकृष्ण पार्वती मातेला म्हणाले, मी कृष्णही नाही, मी गणपती नाही, मी तुझा भाव जसा आहे तसा आहे. भावानुसार परमात्मा जर रूप धारण करत असेल तर त्या भावाने ज्या रूपाची त्या अत्युच्च अवस्थेमध्ये अनुभूती येते ती अनुभूती निस्संदेह स्वरूपाची असते. म्हणून भावे विण देव न कळे निस्संदेह. एक विचार आणि दुसरा विचार सांगतो असं म्हणा. हे झालं, या चरणामध्ये 2 विचार आहेत असं म्हटलं होतं. त्याच्यातला दुसरा विचार असा आहे की भावानं तुम्हाला देव कळेल, देवाची सिद्धी करता येईल, पण अनुभूतीचा विचार काय? वस्तू कळणं आणि वस्तूचा अनुभव येणं याच्यामध्ये एक अंतर आहे, अस्पष्ट सीमारेषा आहे. मग हा अनुभव भावाने परमात्मा असा ओळखायचा असतो. हा अनुभव या भावाचा आणि त्या परमात्म्याचा यायचा असेल तर तुम्ही तिथं असं म्हणत होता की योगा करता अधिकार लागतो, अमकं लागतं, तमकं लागतं, यागा करता अधिकार लागतो, त्याच्यात हे दोष आहेत, त्याच्याने दंभ निर्माण होतो, हे असं होतं, ते तसं होतं. तिथले दोष सांगितले आणि ज्ञानामध्ये ते कळण्यामध्ये भावामध्ये दोष येणार नाहीत. मग अनुभव तिथला कसा येईल? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, गुरुविण अनुभव कैसा कळे. इथं फार काही लागत नाही. गुरु भावाची निर्मिती त्याचा स्वतंत्र विचार आहे. कारण भक्तिभाव भगवत प्रेम निर्माण होणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, किंबहुना ब्रह्मज्ञान त्या मानाने फार सोपं आहे. पण प्रेम निर्माण होणं ही भयंकर अवघड अवस्था आहे. मधुसूदन सरस्वतींचा एक भक्ती रसायन नावाचा ग्रंथ आहे. 3 उल्हासामध्ये म्हणजे 3 प्रकरणामध्ये तो विभागला गेला आहे. त्याच्या पहिल्या उल्हासावर स्वतः मधुसूदन सरस्वतीचं संस्कृत भाष्य आहे आणि त्या पहिल्या उल्हासामध्ये अंतःकरणामध्ये प्रेमभाव निर्माण होण्याकरता काय काय व्हावं लागतं, काय काय करावं लागतं याच्या 11 पायऱ्या सांगितल्या आहेत. आणि त्या 11 पायऱ्या नारदांचं भागवतातलं चरित्र डोळ्यासमोर ठेवून निर्माण केल्या आहेत. प्रथमं महतां सेवा तद्दया पात्रता ततः श्रद्धाथ तेषां धर्मेषु ततो हरिगुणश्रुतिः ततो रति अंकुरोत्पत्ति स्वरूपाधिगतिस्ततः प्रेम वृद्धि परानंदे तस्याथ स्फुरणं ततः अत भगवत धर्मनिष्ठा स्यात् अत स्वस्मिन् तद्गुणशालिता
प्रेमणो अथ पराकाष्ठा उदिता भक्ती भूमिका, असं वचन आहे. 3 श्लोकामध्ये हे 11 पायऱ्या आल्यात. विस्तार करत नाही, पण या मार्गाने जावं लागतं. याच्याकरता एवढ्या सगळ्या वाङ्मय संपदेची निर्मिती करणाऱ्या व्यासांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा जर भगवत समाधानाचं शल्य, भगवंताच्या प्राप्तीत जे समाधान प्राप्त व्हायला पाहिजे ते आपल्याला प्राप्त झालं नाही, हे शल्य जर राहत असेल तर त्याच्या निवृत्तीकरता म्हणून व्यासांना सुद्धा नारदांना गुरु करून घ्यावं लागलेलं आहे. गुरुविण अनुभव व्यासांना न कळे आपली काय अवस्था असेल. तर त्याच्याकरता म्हणून नारद महर्षी हे सांगतात की गुरुविण अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय हा अनुभव येत नाही. मग काय लागतं, भाव आणि गुरु या 2 गोष्टी लागत असतील तर याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. कारण इथं दोषच निर्माण होत नाही. जसा भाव तसा देव आहे ना, मग तुम्ही भाव कसाही ठेवा. अरे भाव जर शत्रूचा असला तरी उद्धार आहे ना. अर्जुनाने देवाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, देवा तुझं काही कळतच नाही आम्हाला, तुझे औदार्य जाणू स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रापात्र, कैवल्य ऐसे पवित्र, वैर्याही दुधिले. तुवा सनकाधिकाचेनी माने सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचेने स्तनपाने मारू आली. अरे एरवी जर बघितलं तर मोक्ष दुराराध्य कीर होय तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाये पायकू जैसा. आणि मग सनकाधिकाचे माने सायुज्य सौरसू केला पुतने. अरे सनकाधिक कुठं आणि पुतना कुठं, जी मारायला आली स्तनामध्ये विष घालून तिला सुद्धा तू सनकाधिकांना दिली जाते ती गती देतोस. का देतोस, तर ती पुतना मारायला आली हा मुद्दा नाही, ती माझ्या संबंधानं भाव धारण करून आली एवढाच मुद्दा आहे. सायुज्य सौरसू केला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज त्या भावाबरोबर, त्या भावाच्या संबंधानं ज्या पद्धतीनं वृद्धी व्हायला पाहिजे त्याच्याकरता गुरुविण अनुभव कैसा कळे असं म्हणतात. तो गुरुविण अनुभव काय आणि पुढच्या 2 चरणांचा विचार तदनुषंगानं काय करता येऊ शकतो याचा विचार उद्याला करू. आज इथे थांबू, वेळ संपली आहे माझी, त्यामुळे आत्ता पुरते इथे थांबू. हा विचार आणि या प्रवचनमालेची सांगता आपल्याला उद्या करायची आहे, त्यामुळे उद्या हे संपूर्ण भाग